शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना, रुपालीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जे माझे व्हिडिओ बघता, मला सपोर्ट करता, त्याच्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. तर चला, सकाळी मॉर्निंगची टाईम आहे. आपल्या कोंबड्या बघा इकडं तिकडं चौकड की नाही कशा उड्या मारायला. आता एवढं अंगण पटांगण बाहेर असून पण त्यांना की नाही पूर्ण झाडं वगैरे सगळे कमी पडतात. आणि तर की नाही चिवतायचा गर्दा वेगळा चालू आहे. सकाळी सकाळी इतकी किलबिलाट सगळ्या अंगणामध्ये चालू असते ना. आणि तर की नाही अंडे टाकले होते ब्रेकफास्ट करण्यासाठी. सकाळी सकाळी आपल्या देशी कोंबडीचे अंडे. तर जायचं होतं फार्म हाऊसमध्ये म्हणून की नाही आधी तर अंडे बॉईल करायला टाकले. पुन्हा गेले घरामागाचे काम आहेत ना, तवरचं जेत ना अंडे आपले उकडतात म्हणून. आणि की नाही उन्हाळ्याचं की नाही अंडे आता लवकर खराब होऊन जातात, त्याच्यामुळं की नाही सकाळी सकाळी पाच सहा जेत ना असे बॉईल करून सकाळी जे त्यांना नाश्ता होते. तर इथं की नाही अंडे मस्त बॉईल करते. त्याच्यावर थोडीशी मसाल्याची चटणी आणि थोडंसं मीठ इथं टाकलं होतं मी, कारण की नाही थोडंसं असं टाकलं ना की आकाशच्या डॅडीला खूप असं आवडते. तर चला, सकाळचे मॉर्निंगचे कामं जे आहेत ना सुरू झालेले. तर सकाळचा टाईम आहे आता 10 साडेदहाचा. आणि आमच्या जे बाज आहेत ना दोन छोटी बाज करून घेतली होती. तुम्हाला मागं मी सांगितलंच होतं, ज्याला मी की नाही ग्लास पेंट लावलं होतं. आणि ही एक मोठी लोखंडाची बाज, तर दोन्ही बाजा की नाही विणायच्या होत्या. आणि इथं की नाही दोरी वगैरे सगळे घेऊन आले होते. आकाशची डॅडी 3 किलो जे आहे ना ही दोरी घेऊन आली होती. तर मोठी बाज विणायची होती, पण मोठी बाज की नाही त्या मामाच्या हातानं ते पट्ट्या काढताना की नाही त्याची पाय जे आहेत ना एकदम त्याची वेल्डिंग जे आहे ना निघली होती, कारण ती वेल्डिंगची बाज आहे. आणि विणायची होती मोठी बाज, पण काय करणार. मग पुन्हा त्यांनी बारीक बाज जी आहे ना ती विणायला घेतली. आणि ती बाज जे की नाही इतकी बारीक विणायची होती, तर त्याला ना 500 ते 600 रुपये त्यांनी मागितले. चला मग त्यांनी ठरविलं तसं पैसे देण्यासाठी. आणि इथं जे फार्म हाऊसमधून सामान आणलं होतं ना, जसं की टमाटे, थोडीशी लाल मिरची निघली. तर आज मला टमाट्याचं फुलचू करायचं आहे. ज्या दिवशी की नाही फार्म हाऊसमध्ये भरपूर टमाटे निघतात, त्या दिवशी की नाही कंपल्सरी मी टमाट्याचं फुलचू करीत असते, कारण सगळ्यांना आवडतं. विन ताज्या फ्रेश टमाट्याचं फुलचू खूप भारी असं लागते. तर चला, मला आज भाजीला की नाही टमाट्याचं फुलचू, घटवरण, भात आणि थोड्याशा चपात्या करायच्यात, कारण भाकरीन चपात्याशिवाय तर बिलकुल भागत नाही, नुसता भात जमत नाही. तर चला बघा, लाल सुरू किती ना आजकाल. आता की नाही लास्ट ह्या एवढ्याच मिरच्या येतात, कारण मिरच्या आता सगळ्या संपल्यात झाडाच्या. आणि उन्हाळा पण लागलाय. पण आपल्या की नाही घरची की नाही दरवर्षी आपण जसं की नाही लाल तिखटासाठी बाहेरून मिरची घेतात ना, तेवढी मिरची जी आहे ना आपल्याला घरीच निघली आहे, तेवढा तरी फायदा झालाच आहे. आणि इथून जे सगळं सामान घेऊन आले होते ना ते स्वच्छ आता धुवून गेले, कारण आता मला स्वयंपाकाची तयारी करायची इथं. बघू शकता तुम्ही किती लाल सुरूक असे आपल्या घरचे टमाटे होते. मस्त झणझणीत असं फुलचू केले. आणि एकदा फुलचू केलं की नाही की 2 टाईम आम्ही खात असतो, कारण आमच्या फुलचू सगळ्यालाच इतकं आवडतं की नाही. आणि एकदम भारी झालं होतं, एकदम ताजे फ्रेश रसरशीत असे टमाटे होते. आणि तवर की नाही बाहेर त्या मामांची जी आहे ना बाज विणायची पण तयारी चालू होती. आणि एकदम अशी बारीक बाज विणून जी आहे की नाही ह्या लायलनच्या दोरीची विणून घ्यायची होती, कारण एकदा जर विणली ना तर भरपूर वर्ष जे आहे ना आपल्याला टिकती. त्याच्यामुळे दोरी पण आणली होती आणि त्यांना तसंच की नाही मजुरी पण ठरविली होती. आणि पुरा अख्खा दिवस गेला, तरी पण ही बाज तर न एकदम लहानच होती. तर त्यांचा अख्खा दिवस जे नाही बाज विणण्यामध्ये गेला त्या काकांचा. बाज गेली तुटून ही काय. आणि त्या काकांची पण की नाही तेवढी बाज थोडीशीच विणायची राहिली होती. आणि एवढं आबाळ आलं की नाही नेमकीच आलू टपीला बाहेर बांधलं होतं आणि लगेच मध्ये आणलं, कारण थोडे थोडे थेंब पण येऊ लागले. आणि लास्टला की नाही फायनली तर बाज झाली तयार. थोडे थोडे थेंब येऊच लागले, पण ते काका म्हणले की आता मी सगळी बाज जी आहे ना तुम्हाला विणूनच देतो, मध्ये बाहेर कशाला म्हणून. इतकं आबाळ गच्च आले की नाही तुम्ही बघू शकता. आणि इतकं गडगड करू लागलं की नाही आबाळ.
आणि वातावरण की नाही 1 घंट्यामध्येच असं चेंज झालं. तुम्ही बघू शकता सगळे असे की नाही थेंब पडायलेत पावसाची. आणि लेकरांना इतकी मजा वाटते की नाही पावसामध्ये भिजायला. आणि तेव्हा काकांची की नाही अशी मस्त मजा घेऊ लागले. आणि ही बाजूचेच लेकर आहेत आपल्या. दिवसभर की नाही थोडं बाहेर असं बसलं ना की येऊन बसते. तर चला काकांची बाग सगळी विणून तयार झाली आहे. आणि इथं की नाही पाऊस पण सुरू झाला. आणि त्या मामाला की नाही नेऊन सोडायचं होतं बसस्टँडला. कारण की नाही आता 5-6चा टाईम झाला होता. आणि आकाशचे डॅडी नेमकीच दुकानावरून घरी आले होते. तर कोणाच्याला त्या काकांना नेऊन ठेवायचं सोडायचा असा विचार होता. पण पाऊस इतका सुरू झाला की नाही मग त्याच्यामुळं निघलेले जेत ना ते पुन्हा वापस रिटर्नमध्ये आले. आणि पुन्हा पाऊस कमी झाल्यावर जे ना त्यांना नेऊन सोडायला आकाशला सांगितलं. चला आमचे की नाही आहो घेऊन आले होते हळद. जसं की नाही आता वर्षभराची हळद तिखट असं घेऊन दळून ठेवावं लागतं ना. आम्ही रेडीमेड काही वापरत नाही. जसं पाकिटची हळद पण वापरत नाहीत आणि पाकिटचं लाल तिखट पण वापरत नाहीत. पण ह्या वर्षी की नाही आपल्या फार्म हाऊसमध्ये मिरची निघली म्हणून मिरचीचं काही टेन्शन नाही. घरचीच मिरची पण ती अजून दळून आणायची राहिली. आणि इथं की नाही 2 किलो हळद घेऊन आले होते. जे की नाही हळकुंड घेतले आणि लगेच की नाही डायरेक्ट दळून आणले. आणि इतकी पिवळी जरद आणि इतकी छान हळद आहे. आपल्या घरची हळद बघा किती चांगली असते. पाकिटची हळदमध्ये मिक्सिंग असते. आपण घेऊन हळकुंड घेऊन जे नाही हळद काढून आणली आणि एकदम होममेड हळद आहे. तर चला आज काढून हळकुंड घेतले पण लगेच गिरणीतून काढून आणले. आणि उद्याच्याला जे आहे ना ह्याला डब्यामध्ये छान पॅक करून ठेवायची. कारण गरम आहे त्याच्यामुळे गार करायला ठेवून तुम्ही बघू शकता. घरगुती हळद किती छान असते. जसं की नाही अशी हाताला पण लावली तर हे बघा तुम्ही बघा हात कसा पिवळा जरद होते. आणि आम्ही कधी घरचीच हळद वापरतो. बाहेरली रेडीमेड हळद कधीही वापर नाही. तर 2 किलो घेतले होते हळकुंड. तर 210 रुपये किलोनं 450 रुपयाची वाटून वगैरे पडली आपल्याला हळद. आणि आपल्या पिल्लूची इथं संध्याकाळच्या टाईमला कशी मस्ती चालली बघा. आणि पूर्ण खिडकीवर चढले. आणि की नाही एकच पाल राहते पण इतकी त्याला परेशान करते ना. त्याचं दर बारिश की नाही हेच राहते की वर जाते खाली येते. ती काही त्याला गटत नाही. तर चला तुम्हाला आजचा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया ब्लॉगमध्ये. शुभरात्री सर्वांना.